ह्या सगळ्यामध्ये हजारो गुन्हेगारांमध्ये विदाऊट वेपन 200-300 लोकांनी काम करायचं हे स्किल आम्हाला आहे आणि ते आम्ही जाणतो कसं करायचं. ते कसाब ज्यावेळी ऑर्थर रोडला होता त्यावेळी त्याची कस्टडी तुमच्याकडे होती. 24/7 तिथे राहून ड्युटी केलेली आहे. बुलेट प्रूफ गाड्या वगैरे तरी आपण ऐकलं, जॅकेट ऐकलं. बॉम्ब प्रूफ सेल केला होता. टेररिस्ट आहेत, गँगस्टर्स आहेत, मोठमोठे सरहद गुन्हेगार आहेत, नामचीन गुन्हेगार आहेत, बॉम्बलास्ट मधले आहे. रबरी बॉल मध्ये भरायचं अवैध वस्तू, त्याला बॉलला पॅक करायचं, बाहेरून तटाच्या बाहेरून आतमध्ये फेकायचा. मी सांगतो शिकलेला प्रत्येक मुलगा वाया जाणार नाही, पण मूळ पहिलं आई वडिलांचं लक्ष पाहिजे. मुलगा काय करतोय, मुलगी काय करते, त्याची मित्रमंडळी कशी आहे. आजही तुम्ही कुठल्याही शहरात बघितलं रात्री 11 नंतर भंग भंग चालणाऱ्या गाड्या दिसतात. जन्मता कोणी गुन्हेगार नसतो तर ब्रीद वाक्य झालेलं आहे. परिस्थिती गुन्हेगार बनते. परिस्थिती गुन्हेगार कशी बनवेल. समाजामध्ये असा होता म्हणून आज ठेवला, आज देखील तेच करतो. आज बाप कमवतो, वाहन देतो, बाप हप्ते भरतो आणि हा पोरगा 3 मित्रांना बरोबर घेऊन 4-4 जण एका बाईकवर जातात. मग यांना सुधारण्याची संधी मिळते. कुटुंबापासून लांब आला, बायका मुलांपासून लांब गेला, आई वडिलांपासून लांब आला, तर ही लोक परत परत येणारी नसतात. त्याला एक विश्वास बसावा की कारागृह जरी असलं तरी सुद्धा इथं माझं वाईट काय होणार नाही. गुन्हेगार जरी असला तरी माणूस म्हणून पहिला जो अधिकार आहे तर त्याचं जीवन हे खूप महत्वाचं आहे की त्याला राहण्यासाठी जागा फ्री आहे, झोपण्यासाठी बिछाणा फ्री आहे, मनोरंजनासाठी टीव्ही, कॅरम, चेस, लुडो ह्या सगळ्या गोष्टी फ्री आहेत. मायनर आणि मेजर ऑपरेशन्स जर काय असतील ती सुद्धा फ्री आहे. ओके. त्याला ब्रँडेड हवं तर ब्रँडेड मिळेल. फक्त कंडिशन एक आहे, म्हणजे एक रॉ डायमंड आला तर आम्ही त्याला पॉलिश करून बाहेर समाजामध्ये चकाकणारा हिरा करूनच सोडू, पण त्याने ती चकाकी घेतली पाहिजे. आणि एक अर्थी कारागृह न म्हणता सुधारगृह म्हटलं तरी देखील चालेल. नमस्कार मंडळी, मॅड स्पिरिट टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये सातारा जिल्हा कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे सर हे आपल्यासोबत गप्पा मारायला आलेले आहेत. तर आपण सरांचं स्वागत करूयात. सर, पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, आपण सहसा या गोष्टींची माहिती काढायला जात नाही की तुरुंगात किंवा कारागृहामध्ये बंद्यांचं जीवन कसं असतं, त्यांचं रुटीन कसं असतं, किंवा ह्या गोष्टी कधी डोक्यात पण येत नाहीत. पण ज्यावेळी इथं आलो आणि इथल्या गोष्टी बघितल्या त्यावेळी एक प्रश्न खरंच पहिल्यापासून म्हणजे विचारावा असं वाटतं की इथं रुटीन असतं का. निश्चित रुटीन हे प्रत्येक सिस्टीमला असतं. ओके. कुठलीही सिस्टीम असो, संस्था असो. आणि मुळात आता कारागृहाची रचना, संकल्पना आणि त्याचं मॅनेजमेंट, व्यवस्थापन हे सगळं बदलत चाललेलं आहे. आधुनिक युगाला धरून सगळ्या गोष्टी आधुनिक होत चाललेल्या आहेत. आणि एक अर्थी कारागृह न म्हणता सुधारगृह म्हटलं तरी देखील चालेल. ओके. कारण इथे येणाऱ्या माणसामध्ये, त्याच्या वर्तनामध्ये, आचरणामध्ये, त्याच्या ज्ञानामध्ये सुधार घडवायचा असतो. आणि तो जर घडला तर माणूस खऱ्या अर्थाने समाजामध्ये राहण्यास लायक नाही म्हणणार मी, पण पात्र ठरेल. कारण समाजात काहीतरी घडलेल्या कृतींमुळे, चुकीच्या कृतींमुळे त्याचं जे समाजातलं स्वातंत्र्य आहे ते थोडंसं मुकावं लागतं आणि कारागृहामध्ये खितपत पडावं लागतं. परंतु इथे देखील समाजातल्या सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव इथे त्याला दिला जातो. त्याला सगळे जगण्याचे जे अधिकार आहेत ते सगळे दिले जातात. आणि त्याला देखील एक रुटीन आहे. सकाळी 5:30 वाजल्यापासून त्यांची सगळ्यांना वेकअप करणं, उठवणं आणि बसून त्यांचं काउंटिंग, रात्री जेवढे जमा केलेले आहेत, जेवढ्यांची रात्री टोटल लागलेली आहे तेवढे सगळे बरोबर आहेत का, ओके, उठून बसलेत का, कोणी आजारी आहे का, तो उठू शकत नाही, ताप आलाय, थंडी आली, उठून बसवण्याचं रिझन हे असतं. नाहीतर माणूस झोपलेल्या अवस्थेत सुद्धा आहे, माणूस दिसतो. बरोबर. उठून बसवल्यानंतर आजारपण किंवा काय अजून कुठलं सिरियसनेस काय असेल तर तो कळून येतो. त्यामुळे उठून बसून सगळी चेकआउट होतात, काउंटिंग होते. कोणी त्या काउंटमध्ये रात्रीची जी टोटल आहे तो त्यात मॅच नाही झालं तर टॉयलेटमध्ये कुठे लपून बसला आहे का, कोणी कुठला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आहे का, या सगळ्या गोष्टी चेकआउट होतात. आणि मग सकाळी साधारण काउंटिंग झाल्यानंतर लख उजेड पडला 6:30च्या दरम्यान कारागृहाची ओपनिंग केली जाते. ओके. आणि 7:15 पर्यंत त्यांना 100 मिली दूध, 1 केळी, नाश्ता, एक सकाळचा ब्रेकफास्ट दिला जातो. ब्रेकफास्टमध्ये देखील रोटेशन असतात, चेंजेस. रोज आज शिरा दिला तर उद्या पोहे, परवा उपमा, असं रोटेशन असतं. त्या रोटेशननुसार आठवड्याचं ठरलेलं शेड्यूल असतं, त्यानुसार ब्रेकफास्ट दिला जातो.
सकाळचं एक जेवण दिलं जातं, दुपारी जेवणारे जे आहेत ते पण ते जेवण आपण 10-10:30ला देतो. त्याचं रिझन असं आहे की न्यायालयामध्ये कोर्ट पेशीला जाताना आरोपी उपाशी जाऊ नये. बरोबर. मग तो जर जेवण करून गेला तर दिवसभर जर काम चाललं तर तो भुकेने व्याकुळ होणार नाही किंवा त्याला त्रास होणार नाही. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हार्डली आरोपी जेलमध्ये येऊन जातात. ओके. संध्याकाळी 4 वाजता चहा दिला जातो पुन्हा, आणि संध्याकाळचं जेवण एक लॉकअप होण्यापूर्वी 5:30-6च्या दरम्यान बिफोरच दिलं जातं. पण ते देखील देताना आपण हॉटपॉट मध्ये देतो, जेणेकरून ते 1-2 तास गरम राहील. सुकी भाजी, रस्सा भाजी, जेवणाचा आहार देखील परिपूर्ण असतो. शासनाने जी कमिटी नेमलेली असते वैद्यकीय अधिकाऱ्यांची, त्यानुसार तो ठरलेला डाएट असतो. ओके. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र तो सगळ्यांना बाइंडेड आहे, त्याप्रमाणेच दिला जातो. 3 चपाती, 1 राईस, 1 सुकी भाजी, 1 रस्सा भाजी, दोन्ही टायमाचं जेवण हे परिपूर्ण असतं. आणि असा हा पोषक आहार दिला जातो. रोज डाळींमध्ये चेंज होतो, पालेभाजी, सुकी भाजी, फळभाजी याच्यामध्ये देखील रोज चेंज होतो. म्हणजे हे दैनंदिन रुटीनचे चेंजेस आहेत आणि ह्या चेंजेसनुसार प्रत्येकाला आहार हा पोषकच असतो. त्यामुळे आहाराबाबत तक्रारी जास्त काही येत नाही. मग याच्यामध्ये आता तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की सकाळी त्यांना वेकअप कॉल दिला जातो आणि त्याच्यानंतर म्हणजे आजारी कोण आहे, सिरियस कोण आहे, तर ते आपल्याला त्यातून कळतं. समजा सकाळी असं डिटेक्ट झालं कोणीतरी की बाबा आजारी आहे किंवा याला हॉस्पिटलाइज करण्याची गरज आहे, तर मग ती प्रोसेस तेवढ्या लगेच फास्ट होते का? होते, निश्चित होते. ओके. कारण आजारी बंदी हा आपल्याकडं कारागृहात न्यायालयाच्या आदेशाने आलेल्या बंद्याचे आपल्या जीविताचं रक्षण करणं हेच मुख्य उद्देश असतो. बरोबर. मग त्याच्यासाठी आपल्याकडे वैद्यकीय अधिकारी इथे नाहीयेत, परंतु प्रत्येक कारागृहात असतातच. इथेही अपॉइंट होईल आता, पोस्ट सँक्शन झालेली आहे. तर त्यानुसार लगेच त्यांना दाखवणं, प्राथमिक उपचार जर काय करता येत असेल ते करणं, अन्यथा पोलीस गार्ड मिळवून आरोपीचा केस ज्या सिरियसनेसची असेल तर पोलीस पथक आपण हेडक्वार्टरवरून मागवून त्याला आपण लगेच वैद्यकीय ट्रीटमेंट देतो. आणि तशी सिच्युएशन नसेल, आरोपीची आजारपणाची कंडिशन क्रिटिकल असेल, तर आपण पोलीस गार्डची वाट पाहत नाही. त्याचा जीव महत्वाचा असतो. बरोबर. काही केलं तरी तो बंदी जरी असला तरी तो एक माणूस आहे आणि त्याचा जीव जगला पाहिजे, वाचला पाहिजे. कायद्यापुढे तो गुन्हेगार जरी असला तरी माणूस म्हणून पहिला जो अधिकार आहे, तर त्याचं जीवन हे खूप महत्वाचं आहे. त्याला आपल्या गार्ड मार्फत, आपली ॲम्ब्युलन्स आहे त्या मार्फत लगेच सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून त्याच्यावर तातडीने उपचार केले जातात. ओके. आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याकडे ज्यावेळी एखादा कैदी किंवा आरोपी येतो त्यावेळी तो न्यायालय ज्यावेळी बंद होतं संध्याकाळी, त्याच्यानंतर तर येत नसेल ना? इनकमिंग केव्हाही चालू असतं. समजा एखादा आरोपी अरेस्ट केला जिल्ह्याच्या एकदम टोकाच्या तालुक्यामध्ये, जे 100 किलोमीटर डिस्टन्स असेल, बरोबर, आरोपीला अटक करून 5:30ला किंवा 5 वाजता मान्य न्यायालयात हजर केला. तिथून पुढे न्यायालयाने ते सगळी प्रोसिजर होईपर्यंत 5:30 झाले समजा, त्याला जेल कस्टडी दिली. तिथून ते पुढे जाणार सिव्हिल हॉस्पिटलला. मग जवळपास सिव्हिल हॉस्पिटल नसेल तर जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे येणार. तिथून तिथे यायला साधारण त्यांना 3 तास लागले, म्हणजे 6 वाजता निघाले तर 9 वाजणार आहे. तिथून पुढे चेकअप करणं 1-2 तास जर गेले, त्या बंद्याला त्या वेळेमध्ये त्यांना जेवायला पण घालावं लागतं. उपाशी बंदी आणू शकत नाही. ओके. तर मग त्यांना जेवण वगैरे घालून, जे शासकीय खर्चाने जे काय असेल ते घालून जर त्याला आणायला 10-11 वाजले तरी सुद्धा ऍडमिशन हे कुठल्याही वेळी होतं. ओके. रिलीजचा टाइम फक्त हा बाइंडेड आहे. आणि याच्यामध्ये काही गुन्हेगार असे असतात की ज्यांना शिक्षा झालेली असते आणि काही गुन्हेगार असे असतात की ज्यांची इन प्रोसेस असते, त्यांच्या तारखा पडत असतात. मग या सगळ्यांचं वर्गीकरण केलेलं असतं इथे ठेवताना का त्यांना वेगवेगळ्या सेलमध्येच ठेवलेलं असतं? वर्गीकरण हे होतच. क्लासिफिकेशन हा आपला रूलच आहे. ओके. गुन्ह्याच्या क्रायटेरियानुसार अंडर ट्रायलचं देखील क्लासिफिकेशन होतं आणि कन्व्हिक्टचं देखील क्लासिफिकेशन होतं. आणि मग ते वेगवेगळे असतात. सराईत आरोपींचं वेगळ्या पद्धतीने क्लासिफिकेशन, त्यांना वेगळ्या सेलमध्ये ठेवलं जातं. 302 मधले जे आहेत त्यांना वेगळ्या गुन्ह्यामध्ये आहेत. टेररिस्ट ऍक्टिव्हिटी मधले जे शिक्षेमध्ये आहेत त्यांचं वेगळं क्लासिफिकेशन होतं. परत नोटोरियस 420 असतील किंवा ओल्ड एज असतील शिक्षेमधले, यांचं देखील वेगळ्या पद्धतीने क्लासिफिकेशन होतं. त्या सेलमध्ये त्यांना डिवाइड केले जातं. अंडर ट्रायल मध्ये देखील क्लासिफिकेशन असतं. 302 वाले वेगळे ठेवले जातात. हार्डन क्रिमिनल्स आहेत अशांना वेगळे ठेवले जातात. त्यामुळे क्लासिफिकेशन हे मस्ट आहे आणि ते केलेच जातं. ओके. मग याच्यामध्ये ज्यावेळी महिला आरोपी असतात तर त्यांची वेगळी सोय ठेवावी लागते आपल्याला, हे मान्यच आहे. पण त्यांच्यासोबत कधीतरी एखाद्या आरोपीचं लहान बाळ असतं
तर मग त्यांची सोय कशी करतो आपण? त्याच्याबद्दल काही नियमावली आहे का? 6 वर्षापर्यंतचं लहान बाळ हे मातेबरोबर ठेवण्याची तरतूद आहे ओके. कारागृहामध्ये. आपल्याकडेही बऱ्याच वेळा ठेवले गेलेले आहे, एवढ्यात आपल्याकडे आलं नाही. परंतु आपल्याकडे मेडिकल ऑफिसर नसल्यामुळे आपण काय करतो, सेंट्रल जेलला इथून वर्ग करतो, कारण तिथे मेडिकल ऑफिसर लेडीज एक आहे आणि जेंट्स एक आहे. ओके. त्यामुळे 11th आवर जर बाळाला काय झालं तर त्याला प्रिकॉशनरी पाहून लगेच हॉस्पिटलाइज करणं गरजेचं असतं. त्या अनुषंगाने पण आपणही आणीबाणीच्या काळामध्ये ठेवतोच इथे आणि तेवढी प्रिकॉशन घेतो. ओके. मग जेलमध्ये एकंदरीत म्हणजे प्रत्येक संस्थेचे किंवा प्रत्येक प्रशासन आधारस्तंभ जे आहेत आपले, त्यांचे काही कायदे कानून असतात आणि ते त्या नियमावलीमध्ये चालत असतात. तसं आपण कारागृहाचे काय कायदे कानून आहेत किंवा ह्याच्या पलीकडे जात नाही? ते सगळे कायदे हे बंद्यांना कारागृहाच्या तटभिंतीच्या आत सुरक्षित राहण्यासाठी आहेत. नियम आहेत ते त्यांचे शिस्त आणि वर्तनाचे नियम आहेत. मग तो कोणाशी भांडण करणार नाही, शिवीगाळ करणार नाही, जोरात ओरडून बोलणार नाही, शिट्टी वाजवणार नाही, हे बरेच काही नियम्स आहेत. ओके. हे त्याला आतमध्ये संयमाने राहण्यासाठी आहेत, चांगल्या वर्तनाने राहण्यासाठी आहेत. कोणाशी बोलताना तो अदबीनेच बोलला पाहिजे, हे सगळे नियम त्याच्यासाठी आहेत. कारण ही न्यायालयीन कस्टडी आहे. बरोबर आहे. न्यायालयीन कस्टडीमध्ये राहताना त्याच्यामध्ये तेवढे सगळे गुण आलेच पाहिजेत आणि त्यांनी त्या गुणामध्ये राहिलंच पाहिजे. गैरवर्तन करू नये, कोणाशी भांडण करू नये, मारामारी करू नये, कोणाची वस्तू चोरू नये, कोणाच्या बॅगमध्ये चोरू नये, कोणाचे कागदपत्र फाडू नये, ह्या बऱ्याच साऱ्या बारीक सारीक गोष्टी, हे सगळे नियम सर्वसामान्य माणसाला समाजामध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये, सोसायटीमध्ये राहता असताना जे नियम आहेत तेच नियम आतमध्ये आहेत. आणि समजा हे डॉक्युमेंट्स फाडले किंवा चोरी झाली तर त्याच्या पुढे काय प्रोसेस असते? डॉक्युमेंट त्याचे व्हॅल्युएबल असतील जर समोरच्या बंद्याचे आणि तो जर म्हटला की माझे दस्तावेज फाडलेत, मला गुन्हा दाखल करा, त्यानुसार आपण कारवाई करतो. ओके. गुन्हा दाखल करायची कारवाई करतो. त्यानंतर न्यायालयाला त्याच्या गैरवर्तन अहवाल आपण पाठवतो. हे सगळ्या गोष्टी करून आपण लिगली जेवढ्या प्रोसिजर आहे त्या सगळ्या आपण फॉलो करतो. आणि ज्यावेळी एखादा बंदी इथून पळून जायचा प्रयत्न करतो किंवा मला माहिती नाही पण सुसाईड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याबद्दल काय तरतूद आहे? सुसाईड अटेम्प्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये बरेच जण असतात की ज्यांचे कौटुंबिक किंवा बाहेरील जगताशी एकदमच बिनसलेले असतात, टोकाची पाऊल उचलणार असतात. बरोबर. कुटुंबामध्ये वाद क्लेश वगैरे झालेले असतात. असे त्यांची मानसिकता समजून यायला वेळ लागतो. आता कोणाच्या मनात, माझ्याकडे समजा 400 आरोपी आहेत, सेंट्रल जेलला समजा 7000 आरोपी आहेत, प्रत्येकाच्या मनातलं समजणारा माणूस कोणीच नाही. बरोबर बरोबर. मग त्या पद्धतीने ज्यावेळेस तो एंट्री होतो त्याच वेळेस त्याच्या सगळ्या गोष्टी खात्री केल्या जातात, चौकशी केली जाते, विचारपूस केली जाते आणि त्या विचारपूस मधूनच त्याच्या सगळ्या गोष्टीला त्याचं निराकरण केलं जातं. कुटुंबात कोण आहेत, कोणाचा वाद आहे, कशामुळे झालेला आहे, भेटायला कोण येणार आहे, त्यांचे नंबर रजिस्टर करून घेतले जातात. फोन मुलाखतला ते नंबर, मग त्यानुसार त्यांना फोन कॉल दिले जातात. या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय होतात आणि त्याला एक विश्वास बसावा की कारागृह जरी असलं तरी सुद्धा इथं माझं वाईट काय होणार नाही, ही त्याला पहिल्या दिवसातच लगेचच त्याची शंका निरसन होते आणि त्याप्रमाणे तो शांतही होऊन जातो. आता सुसाईड अटेम्प्ट करण्याच्या बऱ्याच काही कारणं आहेत, ती वैयक्तिक कारणं 99% आहेत. कौटुंबिक आणि वैयक्तिक ही 99% असतात. त्याला कुठे भीती वाटत असेल, शिक्षेमध्ये केलेलंच आहे गुन्हा त्याची भीती वाटत असेल, त्यात शिक्षाच लागू शकते अशी भीती वाटत असेल, तर अशा सगळ्या कारणांमुळे सुसाईड अटेम्प्ट करू शकतो. परंतु सुसाईड अटेम्प्ट होणार नाही याची प्रिकॉशन आमच्याकडून खूप सारी घेतली जाते. जशी की एक कॉमन सेलमध्ये ठेवला तरी सुद्धा तिथे वॉर्डर आणि वॉचमॅन आपण ठेवतो कंटिन्यू. वॉर्डर आणि वॉचमॅन नसतील तर तिथे जबाबदार आपण एक नियुक्त करतो. ओके. त्याला नियमानुसार वेजेस वगैरे देण्याची प्रोव्हिजन आहे ती देतो. म्हणजे तो रात्रीचं दिवसा सगळं त्या बऱ्याचची जबाबदारी घेतो. तिथं कुणाला काय कमी जास्त आहे त्याची मदत प्रशासनाला होते. तसं आमचा स्टाफ ही 24/7 असतोच, दिवस रात्र स्टाफ असतो. त्यांचं लुकआउट असतं, ते पाहत असतात. अधिकारी देखील त्या ठिकाणी प्रत्येक सर्कलला असतात. ते प्रत्येक अधिकारी कर्मचारी हे वॉच ठेवूनच असतात बंद्यांवर, कोण कुठलं गैरवर्तन करतो का, कोणी कुठे काय सुसाईड अटेम्प्ट करतो का. अधिकारी प्रत्येक वेळी प्रत्येक सर्कलमध्ये राऊंड घेऊन कुठे कमी जास्त काय आहे का, कोण झोपलेलाच दिसतोय का दिवसभर, ह्या गोष्टी पाहतात. आजारपणामध्ये कोण आहे का, असा संशयास्पद जर कुठल्या बंद्यांना वाटला, अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला वाटला, तर त्याची आवर्जून चौकशी केली जाते. काय आहे, प्रॉब्लेम काय आहे, रडतोयस का किंवा डिस्टर्ब का आहे, बोलतच नाहीयेस, असे जे थोडेफार गप्प राहणारे आरोपी जे असतात तर त्यांच्यामध्ये ती मानसिकता येऊ शकते सुसाईड अटेम्प्टची.
मग अशा बंधनांचे जर थोडे फॅमिली प्रॉब्लेम असतील, मग ते मुलाखतच्या द्वारे कसे सोडवता येतील, कुटुंबाशी संपर्कच झालेला नाहीये, तर मग परिवीक्षा अधिकारी आहे आपल्या जिल्हा महिला बाल विकास कल्याणच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून आपण त्यांची भेट घडवून देण्याचा, कुटुंबापर्यंत ते अधिकारी तिथे जाऊन गृह चौकशी करतात, त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवण्याचा, किंवा लिगल एडची जी काही समस्या असेल, कायदेशीर वकील नाही बाबा, बेलच होत नाहीये, तर लिगल एडचे अधिकारी आपल्याकडे येतात, त्यांच्या माध्यमातून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असे सुसाईड अटेम्प्ट आपण मोस्ट ऑफ टाळतोच, म्हणजे होण्याची शक्यता कमीच असते. पण असं केलंच कोणी तर लिगली आपल्याला जी ऍक्शन घ्यायची, न्यायालयाला रिपोर्ट पाठवणं, पोलीस स्टेशनला कळवणं, ह्या गोष्टी आपण करतो. ओके. आता सर, बाहेरच्या समाजामध्ये एकंदरीत आपल्याला लोकांना शिस्त लावायला घ्यायचं म्हणलं तरी खूप कष्ट घ्यावे लागतात, आणि मुळात इथं जो वातावरणाचा एरिया आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी बाहेर काहीतरी गुन्हे केलेत असेच लोक जास्त आलेले असतात. बरोबर. त्यामुळं मग त्यांची मानसिकता काय असते, किंवा ती लोक ज्यावेळी इथून बाहेर जातात शिक्षेचा कालावधी पूर्ण करून, त्याच्यानंतर ही लोक परत गुन्ह्यांच्या वाट्याला जातात का, किंवा काही अजिबात जात नसतील तर ह्याच्याबद्दल काय अभ्यास झालाय का? जेलमध्ये येणारा प्रत्येक हा हार्डन क्रिमिनलच नसतो, म्हणजे सराईत गुन्हेगारच नसतो. सराईत गुन्हेगार आणि वारंवार येणाऱ्या गुन्हेगारांमध्ये एक साधारण 20-25% प्रमाण असतं. ओके. म्हणजे गँगस्टर असतील, जे संघटित गुन्हेगारीमध्ये गुंतलेले असतील, 10-15-20 जणांचा टोळका असेल, ते संघटित गुन्हेगारीमध्ये गेलं. काही सराईत चोर असतात, ते वर्षानुवर्ष तशाच गोष्टी करतात, त्यांच्यामध्ये बदल होत नाही. काहींना कामधंदा नसल्यामुळे मारामारी करणं, हे करणं, ते करणं, धमक्या देणं, कुठेतरी खंडण्या मागत बसणं, तर असे काही सराईत असतात, ते 25% येतात. बाकी जर 75% लोकांचा जर विचार केला, इव्हन कौटुंबिक कलहामध्ये झालेला मर्डर देखील 302, नवरा बायकोच्या भांडणामध्ये झालेला 302 देखील हा काही सराईत गुन्हेगारामध्ये किंवा हार्डन क्रिमिनल मध्ये येत नाही. ओके. हा प्री प्लॅन करून नवऱ्याची सुपारी देऊन, बायकोची सुपारी देऊन असे जर आले तर हे थोडेसे क्रिमिनल माइंडेड मध्ये येतात. परंतु ह्या जर कौटुंबिक कलहातल्या गोष्टी पाहिल्या, चुकून वादवाद झाले, त्यात शेत जमिनीवर मारामारी झाली, त्यात एखादा गेला, तर हे गुन्हेगारी स्वरूप म्हणजे गुन्हेगारच आहे, तशी नाहीये. बरोबर. ते कुठेतरी किरकोळ वादातून झालेली गोष्ट आहे, त्यामुळे, किंवा धुपसत पडलेला वाद आहे, 10-15 वर्ष त्यांच्या मारामाऱ्या होतात, सारख्या भांडणं होत आहेत, अशातून झालेला मर्डर, ते ह्या गोष्टी तिथं कन्सिडर होत नाही. मग यांना सुधारण्याची संधी मिळते. कुटुंबापासून लांब आला, बायका मुलांपासून लांब गेला, आई वडिलांपासून लांब आला, तर ही लोक परत परत येणारी नसतात. ओके. किंवा एखाद्याचा चुकूनच कुठेतरी ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंटच्या केसमध्ये आला, किंवा एखादा चेक बाउन्स झाला, अनवधानाने कधीतरी झाला बाबा आयुष्यात पहिल्यांदा, तर हे काही गुन्हेगारी क्रियेमध्ये मोडत नाहीत, हे फर्स्ट टाइम ऑफेंडर असतात. तर असे बरेच काही गुन्हे आहेत ज्यामध्ये लोक येतात, पुन्हा परत त्या मार्गाला येत नाही. ओके. ते असे सराईतवाल्यांचं सांगू शकत नाही, ते कधीही येतात, येतच राहतात, येतात जातात, चालू असतात. यांच्याबद्दलच पुढचा प्रश्न विचारायची की म्हणजे 75% लोक असे आहेत की बाबा जी एकदा गेली की परत नाही येणार आहेत, पण 25% असे आहेत की बाबा जी येऊ शकतात. मग ती इथे असल्यानंतर, आपल्या कस्टडीमध्ये असल्यानंतर त्याच्यासाठी आपण काय काळजी घेतो? काळजी हे घेतो की तसे नटोरियस जे आहेत त्यांचे वारंवार तशाच लोकांशी संपर्क येणार नाही. ओके. त्यांचं डिवायडेशन, ते एकत्र एका स्वरूपाचे जे आरोपी आहेत त्यांना वेगवेगळ्या सर्कलला, वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवणं, त्यांना वारंवार त्यांच्यावर अधिकाऱ्यांची, तिथल्या कर्मचाऱ्याची वचक ठेवणं, कुठल्या गोष्टीमध्ये किंवा कुठल्या अवैध कृत्यामध्ये आज जर सापडला तर न्यायालयाला तसा रिपोर्ट करणं. ओके. मग तशा गोष्टी जर ह्या न्यायालयीन कस्टडीमध्ये आरोपी करत असेल पुन्हा येऊन सुद्धा, तर मग त्याच्यामध्ये बेलमध्ये त्याचा इम्पॅक्ट पडतो. ओके. बेल होत नाही, कारण हा समाजामध्ये असा होता म्हणून आत ठेवला, आज देखील तेच करतो, तर असा देखील एक इम्पॅक्ट त्याच्या केसवर पडतो, बेल होत नाही. अशांच्या ज्यावेळी शिक्षा फायनलला येते, केस फायनलला येते, त्यावेळेस देखील शिक्षेमध्ये इम्पॅक्ट पडतो. बरोबर. 7 वर्षाची ऍव्हरेज जर एखाद्या कलमाला शिक्षा असेल किंवा 10 वर्षाची असेल, तर मग अशा वेळी आपले जेलचे 10-12 रिपोर्ट जर गेले असतील तर तिथे लिबर्टी मिळतच नाही. मग 5 वर्ष जर त्यांनी 2 वर्ष जर जेलमध्ये काढले, 3 वर्ष दिले तर जाऊ द्या, 5 वर्षाचं ही त्याला सहानुभूती मिळत नाही, हायेस्ट टुकून टाका, अशा पद्धतीने बऱ्याच केसेस आम्ही पाहिल्या. ओके. ओके. बऱ्याच केसेस पाहिल्या. तर अशांच्या बाबतीत सहानुभूती ठेवत नाही, म्हणजे कोण सोसायटी पण ठेवत नाही, कोणच नाही ठेवत. आता मला आणखीन एका मुद्द्याकडे यायचे, ते म्हणजे मध्यंतरी तुम्ही कळंबा कारागृहाकडे
अधीक्षक म्हणून चार्ज सांभाळला हं. आणि त्याच्या मागे कारण होतं किंवा आता हिट अँड रनचं प्रकरण पुण्यामध्ये गाजते, तर त्याच्यातून सुद्धा बऱ्याचदा इन्फिल्ट्रेट गोष्टी आतमध्ये आलेल्या असतात हं. की बाबा तुरुंगामध्ये मोबाईल वापरतायत किंवा तुरुंगामध्ये अंमली पदार्थ येत आहेत. मग मला प्रश्न पडतो की साधं आम्ही आज यायचं म्हटल्यानंतर नखशिकांत पूर्ण तपासणी केली जाते, आरोपी गुन्हेगार येत असताना सुद्धा डेफिनेटली केली जात असणार आहे. मग तरी सुद्धा कस्टडीमध्ये त्यांच्याकडे अंमली पदार्थ कसे काय येतात किंवा मोबाईल कसे काय येतात? या गोष्टी खरं आहेत, ह्याला डिनाय करू शकत नाही, परंतु याला हँडल करण्याचे मार्ग खूप वेगवेगळे आहेत. म्हणजे आरोपी ज्या पद्धतीने टॅकल करतो, आणण्याचा प्रयत्न करतो, हे सर्वसामान्य माणसाच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. ओके. म्हणजे बोलावं इतकं थोडं आहे यामध्ये. आरोपी जर गुदद्वारामध्ये भरून काही आणत असेल कॅप्सूलच्या माध्यमातून किंवा कॅप्सूलमध्ये टाकून गेटच्या बाहेर आल्यानंतर कॅप्सूल गिळत असेल, त्याच्यावर पाणी नाही पिलं तर अर्धा तासभर काहीतरी मला वाटतं ते प्लास्टिक काय वितळणारं नाहीये. आणि आतमध्ये जाऊन अर्ध्या तासात जर वॉमिटिंग केलं तर त्यांनी आणलेली कुठलीही अवैध वस्तू असो, मग ते मिनी मायक्रो मेमरी कार्ड सिम कार्ड असो किंवा त्यामधून गांजा चरस किंवा पैसेची नोट वगैरे असेल, ती सुद्धा बाहेर येणार, तशी विरघळणार नाही. वरचं कव्हर जरी विरघळलं तरी ती वस्तू विरघळणार. वॉमिट केल्यानंतर पाणी, मिठाचं पाणी पिलं की बरोबर. गुदद्वारामध्ये घालून सुद्धा आणण्याची हे प्रक्रिया अनेक आहेत. मोबाईल देखील आणतात, अनेक गोष्टी करतात. परंतु कोल्हापूरला जे पाहिलं किंवा इतर जिल्हा, बहुतांश कारागृहाच्या साईडने झालेली जी लोकवस्ती आहे आणि लोकल जे गुन्हेगार आहेत तिथले, त्यांचं जे सराउंडिंग आहे, तर या माध्यमातून बॉलमध्ये भरणं, रबरी बॉलमध्ये भरायचं अवैध वस्तू, त्याला बॉलला पॅक करायचा, बाहेरून तटाच्या बाहेरून आतमध्ये फेकायचा. मग आतमध्ये कुठे कनेक्टेड काही आरोपी काम करत असतात, त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं तर शेवटी आरोपीच आहेत, ते आरोपींपर्यंतच पोहोचतात. काही जे आपले शिक्षा लागलेले असतात, काही चांगल्या मार्गातले असतात, ते अशी वस्तू सापडले तर तिथले अधिकारी कर्मचारी पण आणून देतात. त्याला मग लिगल मार्गाने आपण, जर ती अवैध वस्तू आहे तर लिगली कारागृहात अवैधरित्या बेवारसरित्या सापडली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून आपण ते करतो. पण आरोपीच्या अंगावर अशी कुठली गोष्ट सापडली तर आरोपीच्या नावाने गुन्हा देखील दाखल करतो. आपण कोल्हापूरला खूप गुन्हे दाखल केले त्या माध्यमातून आणि अनेक आरोपींच्या अंगावर आले, काही बेवारस खड्ड्यामध्ये पुरलेले देखील आढळून आले. परंतु हे सगळं थ्रोईंग आहे. इव्हन मला सांगावं असं वाटेल, आमच्याकडच्या 2 पेपर आउट झाले, ते कर्मचारी निलंबित देखील आहेत. त्यांच्या अंगावर अवैध वस्तू सापडल्यामुळे त्यांना त्यांची झडती घेतल्या जाते. ज्याप्रमाणे झडती घेतली जाते तशीच बंद्यांची देखील झडती घेतली जाते. कपडे काढून प्रॉपर त्याला त्याची डिग्निटी ठेवून झडती घेतल्या जाते. म्हणजे त्याला कुठेही अपमानित न करता व्यवस्थित कपडे काढून त्याची झडती घेतली जाते. त्यात जर कुठली अवैध वस्तू सापडली तर ती मग त्यानुसार गुन्हा दाखल होतो. परंतु जिथं कर्मचारी सापडला तिथं अधिकारी कर्मचारी अंगावर कुठली गोष्ट आणण्याचा किंवा आरोपी कुठली अंगावर गोष्ट आणण्याचा प्रयत्न करत नाही. मग हे सर्रास होते, ते सगळं थ्रोईंग होतंय आजूबाजूच्या लोकवस्तीतून. ह्याच गुन्हेगारांचे कोण बाकीचे चिल्ले पिल्ले असतील त्यांच्या माध्यमातून थ्रोईंग होतं. प्लास्टिकमध्ये गुंडळतात, त्याला सेलोटेप रॅप करतात, थोडं वेट वाढवतात, ते फेकलं की 20-25 उंचीच्या तटावरून आत जायला काहीच अडचण नाही. आत एकदा पडलं की कुठल्या चॅनलने त्या आरोपींपर्यंत पोहोचेल हे सांगू शकत नाही. तर त्या दृष्टीने तिथे देखील आणि इतर कारागृहामध्ये देखील तडभिंतीच उंच करण्याचा प्रयत्न चाललेत आणि त्या माध्यमातून शासन स्तरावर देखील मोठे प्रयत्न चालू आहेत. ओके. या दृष्टीने जर पाहिलं तर आमचे माननीय अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता सर झाले, महानिरीक्षक आमचे जालिंदर सुपेकर सर झाले आणि कारागृह महानिरीक्षक स्वाती साठे मॅडम झाल्या. यांच्या माध्यमातून ह्या 2 ते 3 वर्षामध्ये खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे सिस्टीम चाललेली आहे आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे आता कारागृहात येणाऱ्या अवैध वस्तूमुळे खूप मोठा इम्पॅक्ट पडणार आहे. ओके. डीप सर्च, मेटल डिटेक्टर झाले, बॉडी स्कॅनर झाला, नॉन लिनियर डिटेक्टर झाला, हे सगळे आधुनिक इक्विपमेंट एकदा आले आतमध्ये की मग ह्या गोष्टीला खूप पायबंद येईल. आणि तशाही सुविधा, आता फोन फॅसिलिटीज आपण आतमध्ये चालू केलेल्या आहेत, त्यामुळे ह्या गोष्टींना अटकाव येईल. थोडा काळ जाईल पण अटकाव निश्चित 100% अटकाव. सो सर, एक आणखीन एक प्रश्न होता की आपण मगाचपासून म्हणतोय न्यायालयीन कस्टडी, मग म्हणजे पेपरमध्ये वाचण्यातून थोडासा अभ्यासातून 2 प्रकारच्या कस्टडी असतात हे माहिती आहे की एक न्यायालयीन असते आणि एक पोलीस असते. तर या दोन्हीमध्ये फरक काय आहे? फरक म्हणजे पोलीस कस्टडी म्हणजे त्या घडलेल्या गुन्ह्याचा तपास करणं जे बाकी असतं
हम्म. त्यासाठी पोलीस कस्टडी मागतात आणि तपास कंप्लीट झाला त्यांचा ओके. की मग न्यायालयीन कस्टडी दिली म्हणजे तो जेलमध्येच येणार. असं नाही की त्या जेलमध्ये आल्यानंतर त्याला पोलीस कस्टडी मिळणार नाही. पुन्हा पोलीस ऍप्लिकेशन करता मान्य न्यायालयाला, न्यायालय पुन्हा त्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशनचं जर काय असेल पुन्हा पोलीस कस्टडीमध्ये. मग आपल्याकडे जी लोक येतात, गुन्हेगार येतात, बंदी येतात, त्यांच्याकडे आपल्याला काही कॉमन ट्रेट्स आढळतात का? म्हणजे त्यांचं सोशल बॅकग्राऊंड किंवा इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड किंवा एज्युकेशनल बॅकग्राऊंड याच्यामध्ये काही सिमिलरिटीज आहेत असं जाणवतं का? असं असं आपण एवढ्या त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड कडे जात नाही. बरं. किंवा तो पार्ट झाला इन्व्हेस्टिगेशनचा, बरोबर. तिकडे पोलीस जातात. बरोबर. त्याच्या गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहून किंबहुना त्याची थोडी बाबा काय काम धंदा करत होता बाहेर, किंवा लोकॅलिटी कुठे राहतो, किंवा समाजामध्ये तुझं एज्युकेशन काय आहे, या गोष्टीला धरूनच आपण त्याला आतमध्ये त्या पद्धतीने ट्रीट करतो. किंवा एखादं काम द्यायचं असेल, शिक्षावाला असेल, बाहेर तो जर एखाद्या कंपनीमध्ये कामाला असेल, लेथ मशीनवर असेल, किंवा अजून शेती करणारा असेल, शेतकरी असेल, तर त्याला त्या पद्धतीने कारागृहाच्या शेतीमध्ये आपण काम देतो. ओके. म्हणजे आज आपण इथे मागच्या 1 वर्षामध्ये स्ट्रॉबेरी, गोल्डन बेरी, ब्रोकोली आणि पर्पल कॅबेज अशी जी चांगली पिकं घेतली विदाऊट शेड नेट, ती याच पद्धतीने की शेतीमधलं ज्यांना काही ज्ञान होतं थोडंफार, तर त्यांना मग इथे आपण त्या पद्धतीने कृषी विभागाच्या सहाय्याने एक कॅम्प ऑर्गनाईज करून 15 दिवसाचा त्यांना ते ट्रेनिंग दिलं. ओके. खताचं प्रमाण कसं, ब्लिचिंग पेपर कसा वापरावा स्ट्रॉबेरीसाठी, मग तो वापरल्यानंतर त्याचा फायदा काय, तर त्या ब्लिचिंग पेपरच्या खाली येणारं कुठलं बाकी पीक येत नाही आणि सगळं पोषक तत्व ह्याला मिळतं. ऊन वारा पाऊस त्याला लागत नाही, न लागल्यामुळे ते तिथल्या तिथं डम होऊन जातं आणि मग ह्याला जे काय मिळणार आहे ते सगळं पोषक तत्व ह्याला मिळून स्ट्रॉबेरी बाहेर. ब्लिचिंग पेपरचा फायदाच तो आहे की त्यांनी बाकी खालचं कुठलं तण धरत नाही, जीव धरत नाही. आणि त्या पद्धतीने मग त्यांच्याकडून आपण ही शेती करून घेतली, चांगलं उत्पन्न झालं आणि एक चांगला फोकस आला की सातारा जिल्ह्यामध्ये जी उत्पादनं पिकतात, जी हेवी आहेत, चांगली आहेत, नगदीसारखी आहेत, अशी आपण जेलमध्ये पण घेऊ शकलो, याचं देखील एक समाधान आहे. आरोपींना देखील त्याचं खूप छान, माझे अधिकारी कर्मचारी देखील खूप छान वाटलं त्यांना की काहीतरी नवीन प्रयोग आपण केला आहे. त्याच्यामध्ये एवढी मोठी आपल्याकडे क्षेत्र नाहीये, पण ते भविष्यात आम्ही सेंट्रल जेलसाठी चाललेलो आहोत, अंतिम टप्प्यात आहोत. सेंट्रल जेल जर झालं तर साधारण 30 एकर आपल्याला जमीन कसायला मिळेल. त्यामुळं त्या जमिनीमध्ये वेगवेगळी पिकं जी इथं घेतली त्यापेक्षा अजून चांगली सुपीक पिकं आपण तिथं घेऊन एक चांगला प्रयोग तिथे करणार आहोत. आणि याचा मोबदला कायद्यानं दिला जातो ना, त्याच्या वेजेसच्या मानामध्ये. वेजेसचं प्रमाण देखील त्यांचं ठरलेलं आहे. कुशल, अर्धकुशल, अकुशल अशा प्रमाणे त्यांना पगार दिला जातो. म्हणजे पूर्वी कमी होते रेट, आता माननीय एडीजी साहेबांनी त्यामध्ये खूप चांगले रिफॉर्म्स आणलेले आहेत. तर अकुशल माणसाला 53 रुपये रोज, अर्धकुशल माणसाला 67 रुपये रोज आणि कुशल माणसाला बंद्याला 74 रुपये रोज. आता रोज हे आपल्या दृष्टीने वाटेल कमी, रोज कमी मिळतोय असा, म्हणजे 7-21 2200 वगैरेच पगार मिळेल. पण थोडं दुसऱ्या गोष्टीचा विचार करा की त्याला राहण्यासाठी जागा फ्री आहे, झोपण्यासाठी बिछाणा फ्री आहे, मनोरंजनासाठी टीव्ही, कॅरम, चेस, लुडो ह्या सगळ्या गोष्टी फ्री आहेत. मायनर आणि मेजर ऑपरेशन्स जर काय असतील ती सुद्धा फ्री आहे. तो आपल्या कस्टडीमध्ये असताना काय झालं तर ते फ्री सगळं. ओके. मायनर अँड मेजर ऑल ऑपरेशन्स आर फ्री फॉर एव्हरी प्रिझनर. ओके. जर तो कस्टडीमध्ये आहे ती संपूर्ण शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळं ह्या सगळ्या बेसिक गोष्टी धरता त्या आहेत. आणि तो पूर्वी तर 40, 45, 51 रुपयेच होता, आता एवढा वाढलेला आहे, 20-20 रुपयांनी वाढलेला आहे. आणि चांगले डेव्हलपमेंट चांगले आहे. इन बिटवीन बंद्यांना स्वतःवर खर्च करण्याचं देखील पूर्वी 2500, 5000, 4000, 6000, 7000 इथपर्यंतच होता. दर महिना स्वतःवर खर्च करतील एवढं. ती मुदत देखील माननीय एडीजी साहेबांनी आता वाढवून 10,000 केलेली आहे. ओके. म्हणजे त्याला आतमध्ये जर काय आतल्या कॅन्टीन माध्यमातून जर त्याला काय घ्यायचं असेल, फ्रूट असतील, अजून बाकीच्या वस्तू, डेली नीड्सच्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे टूथपेस्ट पासून चप्पल कपड्यांपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या कॅन्टीन मध्ये उपलब्ध करून दिल्या जातात प्रत्येकाला. ओके. त्याला ब्रँडेड हवं तर ब्रँडेड मिळेल, फक्त कंडिशन एक आहे 10,000 रुपयापर्यंत एका महिन्याला तो स्वतःवर खर्च करू शकतो. मग त्याच्यामध्ये ब्रँडेड अनब्रँडेड काही त्याला हवं असेल ते कपडे, वस्त्र, सगळ्या गोष्टी मिळू शकतात.
याच्यामध्ये आपल्या जीवनाचा म्हणजे काही जणांच्या जीवनाचा रेग्युलरचा पार्ट असते ती म्हणजे तंबाखू, ती सुद्धा मिळते का? ती पण आहे, आपल्या नियमात आहे आणि Okay. तो एक नीड आहे. इट्स नॉट व्यसन. हॅबिट किंवा व्यसन नाहीये, ते गरज आहे. ती शेतकरी माणूस झाला, सर्वसामान्य माणसाची आता ती गरज झालेली आहे. तिला व्यसन असं काय मोठं की त्यांनी माणूस व्हायबल होईल त्या व्यसनाने आणि दुसऱ्याचा घात करेल असं व्यसन नाहीये. ओके. आणि आता 10,000 रुपये त्याला खर्च करण्याची हे आहे, जास्तीत जास्त लिमिट आहे. पण तो कमवतोय, रोज काम केलं तरी 2200-2300 रुपये. तर मग ते मनी ऑर्डर वगैरे घेऊ शकतात का? हा, आता हे कमवणारा वेगळा आणि हा खर्च करणारा वेगळा. सगळेच अंडर ट्रायल कमवत नाहीत किंवा सगळे शिक्षावाले त्यांना काम दिले जात नाही कारण ते कामाची कमी असेल तर. ओके ओके. तर मग अशा पद्धतीने मनी ऑर्डर त्यांना घरचे कधीही करू शकतात. 10,000 रुपयापर्यंत मनी ऑर्डर करू शकतात. तर त्यातून ते खर्च करू शकतात. इव्हन आणि जे काम करतात त्यांना देखील मनी ऑर्डर येऊ शकते. पगाराच्या मोबदल्यातून देखील ते खर्च करू शकतात. ओके. असे दोन्ही हात. ओके. मग असं बऱ्याचदा पाहण्यात येतं की सरकारी यंत्रणा असेल तर त्या यंत्रणेवरती, प्रशासनावरती बाहेरून कुणी जरी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतं आणि त्या प्रभावातून कामं करून घेण्याकडे कल जास्त असतो. असं कधी कारागृहाच्या बाबतीत होतं का? किंवा बाहेरून थोडासा दबाव टाकला जातोय, बाहेरून काहीतरी केलं जातंय, असं होतं का? अशा गोष्टी नाही घडत. म्हणजे कुठल्या पद्धतीने क्वेश्चन तुमचा आहे तो? म्हणजे आता परवाच जे प्रकरण आहे की पुण्यामध्ये जी घटना घडली आणि त्या अनुषंगानं ससूनच्या अधीक्षकांपर्यंत ती घटना गेली की बाबा तिथपर्यंत सगळे लोक त्याच्यामध्ये. असं कारागृहात घडत नाही. ओके. कारण मुळात काय आहे, कारागृह हे 4 भिंतीच्या आतली सिस्टीम आहे आणि 4 भिंतीच्या आतमध्ये प्रत्येक बंद्याला त्याच्या न्याय हक्कानुसारच वागणूक दिली जाते. कारण इथे 500 आरोपी आहेत तर 500 आरोपींचे 1000 डोळे हे प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना पाहत असतात. जर चूक झाली तर उद्रेक देखील होऊ शकतो. बरोबर आहे. पण एवढे सगळे महाराष्ट्रामध्ये एवढे सगळे आरोपी एवढे सगळे जेलमध्ये आहेत, चूक जर झाली असते तर उद्रेक केवढा मोठा झाला असता. बरोबर आहे. परंतु तशी नाहीये. सिस्टीम ही प्रॉपरच हँडल केली जाते. 19-20 ह्या गोष्टी होणार त्या होत राहतात, पण असं वास्ट कुठली अकंतांड होणारी गोष्ट घडत नाही जेलमध्ये. त्याचं कारणही असं आहे की जर घडली तरी एवढं मोठं काय प्रकरण घडत नाही. घडलं तरी म्हणजे काय, मारामारी झाली, कोणी कोणाला मारलं, पूर्वमनस्य आहे, गँगचे आहेत, ह्या गँगचा त्या गँगचा आहे, तर अशा गोष्टी भांडणं मारामारी होणार. त्याला आम्ही त्यांच्या मनातलं जाणू शकत नाही किंवा इतर कोणीही कोणाच्या मनातलं जाणू शकत नाही. परंतु त्यांना पायबंद घालण्याची जी मूळ बेस आहे कायद्याने ती आम्ही घालतो. त्यांचं क्लासिफिकेशन करतो, वर्गवारी करतो. ह्याला तिकडे त्याला तिकडे टाकले, कोण कोणाला एकत्र येणार नाही, ह्या प्रिकॉशन घेतल्या जातात. परंतु या पलीकडे देखील 100% गुन्हेगार जिथं आहेत तिथे अजून अपेक्षा काय करू शकतो? बरोबर आहे की ज्यांच्या मनातलं कोणीच ओळखू शकलेलं नाही, 100% गुन्हेगार आहे, 100% त्यांना बेल मिळालेलं नाही म्हणजे त्यांच्या गुन्ह्याच्या क्रायटेरिया अजून स्ट्रॉंग आहे. बरोबर. त्यामुळे अशा बंद्यांना हँडल करायचे सिस्टीम मध्ये ऑन ड्युटी, ते पण विदाऊट वेपन, थोडी कसरत जास्त आहे कारागृह प्रशासनाची. याच्यामध्ये मनोधैर्य आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं खूप मोठं आहे, बलाढ्य आहे. याच्या मागे आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असणार आमचे एडीजी साहेब, डीआयजी, आयजी साहेब, या सगळ्यांचं जे पाठिंबा आहे, हात आहे, तो खूप चांगला आहे. आणि त्यामुळे आम्हाला जे मनोधैर्य मिळतंय, बळ मिळतंय, तर ते खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्यामुळे असे कित्येक गुन्हेगार आमचे अधिकारी कर्मचारी सांभाळतात. टेररिस्ट आहेत, गँगस्टर्स आहेत, मोठमोठे जे म्हणतो ना आपण सराईत गुन्हेगार आहेत, नामचीन गुन्हेगार आहेत, बॉम्बलास्ट मधले आहेत, असे अनेक सांभाळतोय. मग अशी वचक आमच्याकडे किंवा प्रेशर नाही होत नाही. पण मला ह्या नामचीन गुन्हेगारांकडूनच पुढच्या प्रश्नाकडे यायचे की टीव्ही सिरियल्स असतील किंवा चित्रपट असतील तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा बघितलेलं असतं की हा एखादा गुंड जो प्रसिद्ध असतो, तो ज्यावेळी ह्याच्यात जातो, तुरुंगामध्ये जातो, तर त्याच्याकडं ऐशोआरामाची जिंदगी त्याला तिथं दाखवतात, आम्हाला दिसतं टीव्हीच्या पडद्यावरती. तर प्रश्न डिरेक्टली हाच आहे की हे कितपत खरं आहे? चित्रपटात जे दृश्य दाखवले जातं हे खरं नसतं, कारण तो चित्रपट आहे. बरोबर. त्याच्यातून त्यांना काहीतरी साधन कमवायचं म्हणून चुकीची गोष्ट दाखवते. मोबाईल चालणं किंवा खून होणं, मारामाऱ्या होणं हे 2, 4, 5, 10 वर्षातून कुठेतरी घडतं एखाद्या ठिकाणी, तर ते त्याची प्रिकॉशन घेतली तर त्याही गोष्टी घडत नाही. आता मी मगाशीच तुम्हाला जे म्हटलं, हायटेक टेक्नॉलॉजीकडे आम्ही चाललेलो आहोत आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून. ह्या टेक्नॉलॉजी सगळ्या आल्या तर आरोपींचं कुठल्या, आता प्रत्येक जेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, कोण आरोपी काय करतो त्याच्यावर वॉच आहे कंट्रोल रूम मधून. जर घटना घडत असेल तर पाटकन त्या तिथे वॉकी टॉकीवर संपर्क साधून अधिकारी कर्मचारी तात्काळ तिथे हजर होऊन
त्या सगळ्या गोष्टीचा पायबंद केला जातो. हे सगळ्या टेक्नॉलॉजी बेस्ड गोष्टी आता आम्ही हँडल करतोय. त्यामुळे पूर्वी काही घडत असतील गोष्टी, आता त्या घडण्याचे चान्सेस खूपच कमी, दुर्मिळ आहेत. ओके. त्यामुळं नामचीन असो किंवा काही असो, जेलची सिस्टीम असं सेपरेट काही नाहीये. कायद्यासमोर सर्व सगळे समान आणि कॉमन हॉल, कॉमन बरॅक. कॉमन बरॅक मध्ये एकाला गादी उशा मोठ्या पलंग दिल्यात आणि एकाला अशा खाली झोपला, असं होऊ शकत नाही. बरोबर. तर मगाशीच आपल्याला मी बोललो 500 आरोपी आहे, 5000 आरोपी आहेत, तर त्यांचे 10,000 डोळे आहेत. ते बघताना तिथे उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे कायद्यासमोर सगळे समान, तसे जेलमध्ये देखील सगळे समान पद्धतीनेच वर्तन दिले जातं. मग आपण एवढी काळजी घेत असतो बंद्यांची, आणि त्या काळजी घेत असताना सुद्धा एखाद्याचा आकस्मिक मृत्यू झाला तर त्यावेळी मग प्रशासन काय कार्यवाही करतं किंवा तिथं जबाबदार कोणाला धरलं जातं का? अकस्मात मृत्यू होणं म्हणजे काय, एक तर पहिलं त्याला पूर्वाश्रमीचेच काही आजार असतील ती गोष्ट. जेलमध्ये आला आणि त्याला आजार जडला असं कधी होत नाही. कारण माणसाची उलट बाहेर जो तो अनहायजेनिक खात होता, चायनीज खात असेल, वेळोवेळी खात असेल, ते सगळं तळलेलं फूड खात असेल, तर त्या गोष्टी इथे नाहीयेत. इथे प्रॉपर वेळच्या वेळी रोज पीठ मळलं जातं. गिरण आहे आपली, रोज पीठ दळायची प्रोसेस रोज चालू आहे आणि रोज पीठ मळून रोजच्या रोज ताजी चपाती दिली जाते, रोज भाजी कापून दिली जाते, रोज भाजी येते, आपल्या शेतातली भाजी होते. असं डम केलेलं फूड कडून त्यांना दिले जातं असं कधीच होत नाही. बरोबर. त्यामुळे हा पोषक आहार जो इथे मिळला जातो तो घरी पण किंबहुना मिळत नाही. आपणही बघतो की कालची भाजी असेल तर आज फ्रीजमध्ये ठेवली उद्या खाली, हे आपणही बऱ्याच वेळा करतो फ्रीज असल्यामुळे. तशी इथं केले जात नाही. त्यामुळे जेलमध्ये आल्याने आजार जडला असं कधीच होत नाही. माणसाला जे आजार पूर्वीचे असतील ते घेऊन जर तो आत आला, ट्रीटमेंट आमच्याकडून वेळेवर होतेच होते, त्याबद्दल वादच नाही. औषध उपचार केले जातात. आजारी कोणा अशी कंप्लेंट केली तर लगेच तातडीने डॉक्टर समोर उभे केले जातात. आपल्याकडे आठवड्यातून 3 वेळा डॉक्टर्स येतात. गायनोकॉलॉजिस्ट येतात, सर्जन येतात, ऑर्थोपेडिक येतात, डेंटलचे येतात, आयचे येतात. या पश्चात आपण विविध समाजसेवा संस्थांच्या माध्यमातून देखील आय कॅम्प, ECG, ब्लड शुगर लेवल चेक, हे असे वेगवेगळे कॅम्प घेतो. स्किन कॅम्प, असे कॅम्प घेऊन त्याच्यातून मेडिसिन फ्री ऑफ कॉस्ट देतो. बरोबर. आय कॅम्प जर आपण घेतला, आमची एक संस्था आहे समता फाउंडेशन, त्यांच्या माध्यमातून आय कॅम्प जर घेतला तर स्पेक्स सुद्धा त्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात. एवढी मदत, मेडिसिन सुद्धा त्यांच्याकडून फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. एवढी सगळी गोष्ट करत असताना एखाद्याचा डिसीजच हार्ड असेल आणि त्या हार्ट डिसीज मध्ये जर त्याची तब्येत जर अजून वीक होत चालली असेल तर त्याला मेडिसिन शिवाय दुसरा पर्याय नाही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, जर त्या हार्ड टाइम मध्ये जर तो आत आला, विशेष म्हणजे कारागृह प्रशासन एवढी काळजी घेतं, जर एखाद्याला डाएटची गरज असेल त्या आजारामध्ये तर स्पेशल डाएट सुद्धा दिला जातो. ओके. म्हणजे एवढी बॉईल एग दिलं जातं, त्याला फिक्की डाळ देऊन भात, चपाती, राईस वगैरे काय असेल ते त्या पद्धतीने दिले जातं. तो घरी तेवढी काळजी घेऊ शकत नाही, एवढी काळजी इथे. एव्हरी वीक नवीन येणारा प्रत्येक आरोपी जोपर्यंत जेलमध्ये आहे त्याची हेपॅटायटिस बी, HIV आणि TB ह्या टेस्ट प्रत्येक आठवड्याला केली जाते. 500 लोक आहेत तर 500 लोकांची दर आठवड्यात 10 लोक आली आणि ह्या बुधवारपर्यंत ती 10ची 20 झाली, 30 झाली, तर बुधवारी त्यांची चेकअपच होणार. सगळ्यांचे ब्लड सॅम्पल घेऊन तो रिपोर्ट येणार. जर कुणाकडे तसा डिसीज असेल, कोण पॉझिटिव्ह निघाला, हेपॅटायटिस बी मध्ये निघाला, HIV मध्ये निघाला, लगेच त्याच्यावर ट्रीटमेंट चालू केली सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून. ओके. यासाठी आम्हाला माननीय SP साहेब, समीर शेख साहेब खूप कॉपरेशन मध्ये पोलीस गार्ड अवेलेबल करून देतात. आणि त्याच पद्धतीने सिव्हिल सर्जन युवराज करपे साहेब देखील त्या पद्धतीने खूप चांगली मदत करून आपल्याला 11th आवर्स जी कुठली प्रिकॉशन आहे आरोपींच्या बाबतीत काळजी घेण्याची गोष्ट आहे ती सगळी करतात. एकंदरीत सर, आपल्या पॉडकास्टमध्ये मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आपल्याकडे न्यायव्यवस्थेमध्ये निकाल लागण्याचा वेग हा गुन्हे घडण्याच्या वेगापेक्षा तुलनेनं कमीच आहे. गुन्हा कधीही घडू शकतो, पण निकाल लावण्यासाठी जी प्रोसेस आहे ती फॉलो करावी लागते. त्यामुळे कधी कधी काय होतं की बंद्यांना इथं कारागृहामध्ये जास्त वेळ थांबावं लागू शकतं, त्यांचा पिरियड वाढतो. मग अशा वेळी त्यांच्या करमणुकीसाठी किंवा ज्यावेळी बंदी कारागृहात असतो त्यावेळी त्यांना कुटुंबाला भेटण्याची सोय असते का? आणि आणखीन एक, मी थोडीशी तुमच्या कार्याबद्दल माहिती घेत होतो त्यावेळी मला कळालं की व्हिडिओ कॉलिंगची एक नवीन व्यवस्था तुम्ही सुरू केलेली आहे, तर याच्याबद्दल थोडंसं सांगता का? व्हिडिओ कॉलिंग फॅसिलिटी आपल्या प्रिझन्स नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, प्रिझन्स, त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच व्हिडिओ कॉलिंग फॅसिलिटी आहे. आज आपले दिल्लीचा एक आरोपी आहे, MP चा एक आरोपी आहे, बिहारचा आरोपी आहे,
परत सातारा जिल्ह्यातले काही आरोपी, महाराष्ट्रातले काही आरोपी, हे सगळे व्हिडिओ कॉलिंग फॅसिलिटीची सुविधा घेतात. बरोबर. ऑनलाईन सिस्टीमने फक्त लॉग इन करायचंय आणि त्यांनी लॉग इन करून त्यांचं फक्त आय कार्ड, आधार कार्ड काय असेल ते सबमिट करायचे. ते पाहून व्हेरीफाय करून आपण अप्रूव्ह करतो. अप्रूव्ह केले की त्यांची टाइम आपण देतो 11:30, 12, 1, जशी कोर्ट व्हीसीचा टाइम आपण शेड्यूल हे करून डिस्टर्ब होणार नाही हे शेड्यूल करून आपण व्हीसीचा टाइम देतो. त्या टाइमला त्यांच्याकडून व्हीसी लिंक केली जाते आणि व्हिडिओ कॉलिंग फॅसिलिटी दिली जाते. ही प्रत्येकासाठी आहे. हे आता तर प्रत्येकासाठीच आहे. प्रत्येकाच्या कुटुंबियांनी जर व्हिडिओ कॉलिंग फॅसिलिटीचा वापर केला तर त्यांना तालुका प्लेसवरून किंवा इतर राज्यातून इथे येण्याची, काही पैसा खर्च करण्याची, वेळ घालवण्याची अजिबात गरज नाही. बरोबर. जागेवर बसून व्हीसी कॉल आणि कुटुंबियांशी बोलू शकतात. एवढे सगळे सिस्टीम सुविधा. टाइम लिमिट असतं. 15 मिनिट आपण व्हिडिओ कॉलिंगला देतो. आणि किती कालावधीनंतर परत कॉल करायचा असेल तर? आठवड्याला एक कॉल 15 मिनिटांचा. 15 मिनिट. आता मला तुमच्या पर्सनल कार्याकडे थोडंसं यायचंय. ते म्हणजे जगातला एकमेव जिवंत दहशतवादी म्हणून ज्याचा उल्लेख केला गेला तो कुख्यात कसाब ज्यावेळी ऑर्थर रोडला होता त्यावेळी त्याची कस्टडी तुमच्याकडे होती आणि त्यावेळी बातम्या बऱ्याच यायच्या की त्याला रोज जेवणासाठी बिर्याणीच लागते. तर ही बातमी पहिल्यांदा मला विचारायचं की खरं होतं का खोटं होतं? हे खोटं होतं, परंतु त्यांनी न्यायालयात मागणी केली होती. कारण मूळतः पाकिस्तानातला मुस्लिम बंदी असल्यामुळे त्यांनी मागणी केली असावी. पेपरला आलं होतं त्यावरून सांगतो. न्यायालयात मागणी केली असेल बिर्याणी खायची म्हणून त्याचा प्रोपोगंडा त्यावेळेस मीडियामध्ये झाला असेल. परंतु आमच्याकडे त्या 12 नंबर सेलला मिनिमम 7 अधिकारी असायचो. डे शिफ्टला 3, नाईट शिफ्टला 3, असे 7 अधिकारी 15-15 दिवस आमचे बाहेर प्रत्येक जिल्ह्यातून स्पेशली ऑफिसर बोलवून तिथं, फक्त ऑफिसर, स्टाफला तिथं अलाउड नव्हता. ऑफिसर त्याच्यावर निगराणी ठेवण्यासाठी, त्याच्यासाठी मुवमेंट रजिस्टर आम्ही बनवलं होतं की प्रत्येक 10 मिनिटांनी तो काय करतोय, काय करत नाहीये, स्वतःला जीविताला काही इजा करून घेऊ शकतो का किंवा अजून काय करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने आमच्याकडून पाहिल्या जात होत्या. आणि यासाठी त्याच्या आरोग्यावर देखील परिणाम होणार नाही, त्याला कसली विषबाधा होणार नाही, शासनाचा रेशन तिथेच आणि शासकीय एक कुक तिथे बोलवून आमचंही जेवण तिथे प्रिपेअर व्हायचं आणि बंद्याचंही जेवण तिथे प्रिपेअर व्हायचं. तो रेशन, ज्या रेशनचं जेवण आम्ही जेवायचो त्याच रेशनच्या पार्ट मधलं जेवण त्याला प्रिपेअर केलं जायचं. शासन, हे अजूनही पुन्हा एकदा सांगतो, शासन बंद्याला प्युअर व्हेज देतं, नॉनव्हेज प्रोव्हाइड करत नाही. हा नॉनव्हेजचा एक पार्ट आहे, तो म्हणजे बंद्याने त्याच्या स्वखर्चाने कॅन्टीन मधून घ्यावा. प्रिपरेशन केला जातो, तो घेतला तर त्याला तो मिळतो. परंतु शासन नॉनव्हेज नाही देत, व्हेजच देतं. आणि व्हेज हा संकलित आहार आहे आणि त्या आहारामुळे त्याला असं त्यांनी बिर्याणी मागितली म्हणून त्याला दिली असं कधी झालेलं नाहीये. आणि आम्ही देखील 15-15, 20-20 दिवस घर पाहिलेलं नाहीये. 24/7 तिथे राहून ड्युटी केलेली आहे. त्यामुळं त्या गोष्टी फक्त मीडियामध्येच होत्या. मग आता तुम्ही म्हणालात की मुवमेंट रजिस्टर केलेलं होतं आणि दर 10 मिनिटांनी म्हणजे तो बसलाय तर बसलाय हे सुद्धा त्या रजिस्टर मध्ये लिहायचं का? डाव्या कुशीवर झोपलाय, उजव्या कुशीवर झोपलाय, हे देखील का? तर एक इंटरनॅशनल केस आहे आणि भारताच्या दृष्टीने खूप महत्वाची केस होती. हा जिवंत दहशतवादी, त्याला त्या 12 नंबर सेलला हाय सिक्युरिटी सेल केला होता. म्हणजे बुलेट प्रूफ गाड्या वगैरे तरी आपण ऐकलं, जॅकेट ऐकलं, बॉम्ब प्रूफ सेल केला होता. एवढी मोठी सिस्टीम खूप चांगली केली होती. आणि त्या अनुषंगाने आपण, आपल्या देशाने, आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी खूप चांगली हँडल केलं आणि ते जगाला सिद्ध करून दाखवलं की पाकिस्तानामध्ये हे दहशतवादी क्रिएट होतात आणि ते अशा पद्धतीने इतर देशांवर, भारतावर तर हल्ले करतातच, अमेरिकेसारख्या देशाला पण सोडलेलं नाही. तर अशा गोष्टी आहेत. पण सर बघा, म्हणजे एक दहशतवादी पाकिस्तानातून येतो, तो येऊन आपल्या देशावरती हल्ला करतो, आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरती हल्ला करतो, आपल्यातले खूप सारे लोक मारले जातात, आपले अधिकारी असतात ते मारले जातात आणि त्यांना मारून हा माणूस आपल्या डोळ्यासमोर जिवंत आहे, तो डाव्या कुशीवर झोपलाय का उजव्या कुशीवर झोपलाय हे आपल्याला लिहावं लागतंय. यावेळी एक म्हणजे कधी असं झालं नाही का की राग येतोय ह्याचा की ह्याचं काहीतरी करावं, असं कधी झालं नाही का, वाटलं नाही का? आमचं फील्ड एक वेगळं आहे. गुन्हेगार कसला जरी असला तरी तो आमच्यासाठी पहिल्यांदा माणूस आहे. कारागृह आमचं ब्रीद वाक्यच आहे, सुधारणा आणि पुनर्वसन. मग टेररिस्ट असो, गँगस्टर असो किंवा काही असो,
कायद्याच्या कचाट्यात सापडला तर मग कागदाने आम्ही त्याला सोडत नाही. मारणं हा आमचा पार्ट नाही, इन्व्हेस्टिगेशन हा आमचा पार्ट नाही. कागद, मग त्याचं भलं किंवा वाईट हे फक्त कागदाने त्याच्या क्रियेने होणार, कृत्याने होणार आतमधल्या. बाकी केसचा काय इम्पॅक्ट असेल ते न्यायाधीश महोदय, आयओ, सरकारी वकील, आरोपीचे वकील, ह्या सगळ्या गोष्टीने घडलेल्या घटनेवरती गोष्ट चालणार. परंतु त्याच्या कृतीवर आणि तो आत असलेल्या वर्तनावर आतल्या सगळ्या गोष्टी त्या मॅनिप्युलेट होतात किंवा वापरल्या जातात. आणि त्याला अंडा सेल मध्ये ठेवलं गेलेलं होतं. तर अंडा सेल म्हणजे नेमकं काय आहे? त्याला अंडा सेल मध्ये आला त्यावेळी सुरुवातीलाच ठेवलं जातं. त्यानंतर त्याच्यासाठी तो सेपरेट 12 नंबर सेलच आपण केला होता, बॉम्ब सगळे अधिकारी. हा, ओके. तर अंडा सेल ही कन्सेप्ट अशी असते, गोल किंवा अंड्या टाईप असा सर्कल मध्ये ते सेल असतात, सेपरेट सेल असतात, कंपार्टमेंट असतात. आणि सेंटरला अधिकारी कर्मचारी जरी उभे राहिले तर सगळे एका वेळेस दिसावे. ओके. म्हणून त्याचे ते बायफर्केशन, त्याची रचना त्या पद्धतीने आहे. ते सगळे एकदम दिसावेत. जर सरळ असेल तर एका जागेवर थांबल्यावर माणूस ते सरळ त्या कोपऱ्यातल्या सेल मधला माणूस दिसणार नाही. बरोबर. हाय प्रोफाईल क्रिमिनल्स हे सगळे ऍट अ टाइम एका ठिकाणी ठेवावे, पण विभक्त ठेवावे. आणि सगळे दिसले पाहिजे, सगळे नजरेसमोर पाहिजेत मनुष्यबळाच्या संख्येनुसार. त्यामुळे तो एक क्रायटेरिया केलेला आहे. तिथे बाहेरचा कुठला जनरल साधा आरोपी तिथे येणार नाही. इतर सर्कलचा अधिकारी कर्मचारी देखील इंटरफेअर करणार नाही. तिथे ज्यांना अपॉइंट केलेलं आहे तेच ड्युटीला तिथे येतील आणि जातील, तेवढे रिस्ट्रिक्शन्स असतात. ओके. आता कसाबला पुढे जाऊन परत येरोडामध्ये फाशीची शिक्षा झाली. तर मला हेच विचारायचंय की मग फाशीची शिक्षा ज्यावेळी होते त्यावेळी जेलमध्ये सगळ्यांना म्हणजे बंद्यांना, सगळ्या कर्मचाऱ्यांना, सगळ्यांना माहिती असतं का की आज फाशी होणार आहे? आणि त्यावेळेचं वातावरण, ती गोपनीयता असते. कोणाला फाशी होणार आहे हे डिक्लेअर नसतं, पण ते कागदोपत्री असतं. आणि लिमिटेड त्या कारागृहाचा अधीक्षक, DIG, ADG, मेडिकल ऑफिसर आणि सेशन जज एवढ्या लोकांनाच ती गोष्ट माहिती असते. असा पब्लिसिटी हा पार्ट नसतो त्याचा. ओके. हा, परंतु फाशी दिल्यानंतर ते डिक्लेरेशन करावं लागतं. बरोबर. मग त्याला ब्लॅक वॉरंट असतं. त्यामध्ये ब्लॅक वॉरंटवरच त्या सगळ्या गोष्टी मेन्शन असतात. आणि ब्लॅक वॉरंट इज अ डेथ वॉरंट. ओके. मग त्या वॉरंटवर ज्या ज्या गोष्टी मेन्शन असतात त्या पद्धतीने ती वेळ ठरवून येते. ब्लॅक वॉरंटवरच ठरलेली असते वेळ. त्या वेळेनुसार तेवढ्या वेळेतच ती गोष्ट करायची असते. ते झाल्यानंतर त्याला हँडओव्हर करायला जर नातेवाईक रेडी असेल तर आपण ते हँडओव्हर करतो. जर रेडी कोण नसेल तर आपण त्याची जी काय त्या धर्मानुसार, प्रत्येक धर्मानुसार त्याचा कोण अंतिम विधी जो आहे तो आपण जेल प्रिमायसिस मध्ये करतो. मग ज्यावेळी एखाद्या कैद्याला फाशी होते त्यावेळी त्या कैद्याला कधी कळतं की आता मला शिक्षा होणार आहे म्हणून? त्याची तयारी त्या ब्लॅक वॉरंटवर मेन्शन असतं, त्या गोष्टी त्याला इंटिमेट केल्या जातात. ओके. ओके. आणि बऱ्याचदा परत चित्रपटांचा संदर्भ घ्यावा लागतो कारण आमचं नॉलेज या फील्ड मधलं खूप लिमिटेड आहे की आखरी ख्वाहिश काय आहे, शेवटची इच्छा, ते असं काही नाहीये. ओके. तर जनरल क्वेश्चन असतं जेवायचंय का वगैरे काय, असं आखरी ख्वाहिश वगैरे असं ते चित्रपटांचा स्टंट आहे, त्यामध्ये ते वेगळं आहे. मग सर, या सगळ्या घटनांचा तुम्ही जवळून अभ्यास केलेला आहे, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. मग मला तुम्हाला आणखीन एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे की असं वाटतं का की बाबा काही गोष्टी आहेत ज्यांच्यामध्ये जर आपण सुधारणा केली तर कदाचित घडणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण हे कमी होऊ शकेल, असे काही सजेशन तुम्ही देऊ शकता का? निश्चितपणे गुन्हेगार ज्या ठिकाणी तयार होतात किंवा शेवटी मुलंच आहेत, बरोबर आहे, वाह्यात नको त्या गोष्टीला वाया जातात किंवा वाम मार्गाला जातात. त्यासाठी मी तर पहिल्यांदा म्हणून आई वडिलांनी मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रथमतः त्यांची संगत कोणाशी आहे, त्यांची मित्रमंडळी काय आहे, मित्रवर्ग कसा आहे, त्यांना महिन्यातून एकदा सगळ्यांना घरी बोलवणं पाहिजे. कुठल्या फील्डमध्ये जाण्याचा त्यांचा रोख आहे, काय करतायत, कुठे जायचंय, करायचंय काय, कुठल्या गटाशी त्यांचं बाहेर कोणाच्या सोशल कुठल्या फोरमशी त्यांचा संपर्क येतो का, हे पाहिलं पाहिजे. दुसरा फोकस मी हे करेन की शाळेचे जे प्रिन्सिपल आहेत किंवा शिक्षक आहेत आणि कॉलेजचे जे प्रिन्सिपल शिक्षक आहेत ते यांनी देखील त्या गोष्टीकडे थोडं फोकस करणं गरजेचं आहे. आपल्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये मुलांचा टर्न काय आहे, मुलांचा व्ह्यू काय आहे, कुठल्या फोकस कसं चाललेत. आज लहान लहान मुलं जरी बघितली 10वी 8वीची मारामारी करताना व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. कॉलेजची मुलं तलवारी कोयता घेऊन मारामारी करताना दिसतात. मग हे सराउंडिंग जे आहे, आई वडील आणि शिक्षक यांचं कुठं कोलॅबोरेशन झालं पाहिजे. यांनी समाजाला दिशा देणारे जे समाजवादी चांगली लोक आहे यांच्या विचारसरणीचा पगडा मुलांवर वारंवार घातला पाहिजे.
चांगल्या पुस्तकांचा रेफरन्स देऊन त्यांना त्या गोष्टीकडे वळवलं पाहिजे. मुलं उद्योग क्षेत्रात कसे जातील, कॉलेजने देखील ते प्रयत्न केले. मुलं मेडिकल फील्डकडे, वैद्यकीय क्षेत्र म्हणा, ऍडव्होकेट क्षेत्र म्हणा, पोलीस विंग म्हणा, ह्या क्षेत्रांकडे कशी जातील, स्वावलंबी कशी बनतील, ह्या क्षेत्राकडे जास्त जर कल दिला तर मी सांगतो शिकलेला प्रत्येक मुलगा वाया जाणार नाही. बरोबर आहे. तो प्रत्येक जण काहीतरी चांगल्या मार्गातच अडकणार आहे. 100 जर मुलं असतील तर त्यातली 4 किंवा 5च गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात, बाकी 95 तर गेली चांगल्या क्षेत्राकडे. बरोबर आहे. कुठेतरी स्वतःच्या पायावर उभी आहेत, बिझनेस करतायत, क्षेत्रामध्ये आहेत, कोणी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत, ही सगळी गेलीच ना. बरोबर. मग 5 ते 10 किंवा 20% जी मुलं गेली, 20 मुलं जी गेली गुन्हेगारी क्षेत्रात, तो सराउंडिंगचा इफेक्ट आहे आणि तो आपण बदलला पाहिजे किंवा त्याच्यावरती आपण ठेवला पाहिजे लक्ष. तर सोसायटीची खूप मोठी ह्याला गरज लागणार आहे. मग पोलीस यंत्रणा देखील काम करत असते या गोष्टींवर. बाकी जिल्हाधिकारी लेवलवर जिल्हाधिकारी साहेब देखील बऱ्याच गोष्टी इम्प्लिमेंट करत असतात. मग ते DICच्या माध्यमातून असेल किंवा अनेक साऱ्या योजना तहसीलदार कार्यालयातून योजना आहेत, कमवा आणि शिका योजना असतील त्याप्रमाणे, की काही योजना आहेत की एवढा निधी गाई म्हशी घेण्यासाठी किंवा उद्योग सुरू करण्यासाठी, त्या अनेक योजनांमधून पैसा मिळतो. त्या क्षेत्रातून त्यांनी उभं राहिलं पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटचा प्रत्येक सेक्टर युवकांना काहीतरी करण्याची संधी निर्माण करण्यासाठी, उद्योजक बनवण्यासाठी उभी आहे, धडपड करतोय. मिटकॉनच्या माध्यमातून बरेच उद्योग सुरू करू शकतात. छोटे मोठे कोर्स आहेत, RCTच्या माध्यमातून बरेच छोटे छोटे कोर्सेस आहेत, 2-3 महिन्याचे 6 महिन्याचे. त्याच्यातून स्वतःच्या उद्योगाला व्यवसायाला उभं करू शकतो किंवा स्वतः एखाद्या कंपनीमध्ये सलूनचा कोर्स घेतला, फोटोग्राफीचा कोर्स घेतला, मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स घेतला, एखाद्या शॉपमध्ये कामाला लागू शकतो किंवा स्वतःचं दुकान करू शकतो. हे प्रत्येक छोटे छोटे उद्योग जरी केले, स्वावलंबन जरी झाला, तो विचार जरी केला, तरी ह्या गुन्हेगारी वृत्ती असणाऱ्या गटाकडे न वळता कमवणाऱ्या, उद्योजक बनणाऱ्या किंवा चांगल्या क्षेत्रात नोकरी करणाऱ्या गटाकडे जरी वळाले तरी सुद्धा गुन्हेगार खूप कमी होते. गुन्हेगार व्हायची गरजच नाही पडणार. पण मूळ पहिलं आईवडिलांचं लक्ष पाहिजे, मुलगा काय करतोय, मुलगी काय करते, कुठल्या क्षेत्राकडे वळायचा कल आहे, त्याची मित्रमंडळी कशी आहे. बरोबर. जन्मता कोणी गुन्हेगार नसतो हे तर ब्रीद वाक्य झालेलं आहे. मग परिस्थिती गुन्हेगार बनते. परिस्थिती गुन्हेगार कशी बनवेल? कारण मागे एकदा एक आर्टिकल वाचलं होतं, आई वडील दगड फोडणारे, वडार समाजाचे दगड फोडून गुजराण करतात, जगतात, आणि तो मुलगा अभ्यास करून चिकाटीने कलेक्टर होतो. बरोबर. त्याचा एक डोळा गेलेला असतो तरी सुद्धा तो कलेक्टर बनतो. म्हणजे जर गरिबीत असताना, एवढं दारिद्र्याखाली असताना देखील त्याला शिकण्याची कल आहे, तो जर कलेक्टर बनू शकतो, अधिकारी बनू शकतो, तर ह्या सर्वसामान्य जे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये लोक आहेत त्यांची सर्वसामान्य मुलं ही लिमिटेड क्षेत्रातच आहेत, वेगळी नाहीत काय. ॲव्हरेज कमवून जगू शकतात अशा क्षेत्रात आहेत. मग ते शिकू शकणार नाहीत का? चांगले अधिकारी बनू शकणार नाहीत का? कल बदलतोय, व्ह्यू बदलतोय. मोबाईल आणि गाडी या सगळ्या आज समाजात घडणाऱ्या गोष्टी, त्या 2च गोष्टीमुळे जास्त वाह्यात मुलांचा कल चाललेला आहे. मोबाईल आणि वाहन, 4 चाकी असो नाही तर दुचाकी असो. आजही तुम्ही कुठल्याही शहरात बघितलं रात्री 11 नंतर भंग भंग चालणाऱ्या गाड्या दिसतात, ते 2 व्हीलर. म्हणजे ह्यांनी कुठून स्वतः कमवून आणले का? नाही, दिल्या कुणी? पालकांनी. आज बाप कमवतो, वाहन देतो, बाप हप्ते भरतो, आणि हा पोरगा 3 मित्रांना बरोबर घेऊन 4-4 जण एका बाईकवर जातात. म्हणजे कंट्रोल नाहीये, कोणाचं नाहीये. कुठल्या वेळेत तू कुठे चालला ही वेळ आहे का बरोबर बाहेर जाण्याची? मी म्हणत नाही की 7च्या आत घरात, अजिबात नाही. 10 वाजता काय आहे ना, पण ते रुटीन मध्ये असलं पाहिजे. बरोबर. शिस्तीमध्ये असलं पाहिजे, आई वडिलांच्या धाकामध्ये असलं पाहिजे. मित्रमंडळी ठीक आहे, आठवड्यातून महिन्यातून 1-2 वेळा ठीक आहे. 10 महिन्यातून 20 वेळा मित्रमंडळी रोजच कसं? मी तुला एवढा पॉकेट मनी देतोय का? मग अजून पॉकेट मनी देणारे कोण आहेत? बरोबर. आज समाजाला जी व्यसनाची कीड लागलेली आहे, मग ते दारू असेल, चरस असेल, गांजा असेल, तंबाखू, बिडी, सिगरेट, गर्द, अफीम, यामध्ये 2 कीड ज्या व्यसनाच्या लागल्या ते म्हणजे मोबाईल आणि वाहन. जी घटना पुण्यामध्ये झाली ती ही दोन्ही गोष्टी तिथंच आल्या. बरोबर. त्या 2 गोष्टींनी किती आयुष्य लोकांचं बदललं आणि काय बदलून गेलं. त्यामुळे पालकांनी ह्या सगळ्यावर अंकुश ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
ज्या संस्थांमध्ये मुलं शिकतात त्या संस्थेने देखील फक्त आली मुलं शिकवा निघून जा हे न करता त्या मुलांच्या भवितव्याचा, त्यांच्या सराउंडिंगचा अभ्यास करून देखील वेगवेगळ्या मार्गाने मुलांना, आपल्या कॉलेजचा मुलगा चांगल्या गोष्टीत चमकला पाहिजे. अनेक कॉलेजची मुलं माझ्याकडे कारागृहात आरोपी म्हणून येत, मग चमकला नाही, चांगल्या गोष्टींनी नाही चमकला. म्हणजे सराउंडिंगचा अभ्यास पालकांनी जसं करतो तसं गुरुजनांनी देखील केला पाहिजे. की सराउंडिंग जर चुकलं तर किंबहुना माझा हा फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये येणारा मुलगा आज गुन्हेगारीत गेलाय, म्हणजे थोडस सराउंडिंग चुकलं त्यावेळेस लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. आता किंबहुना त्यांचा रोलही नसेल मला काय करायचंय म्हणून, परंतु तरी देखील एक समाजाची जबाबदारी, आपल्या कॉलेजची संस्थेची जबाबदारी, आणि आपण शिक्षक आहे आणि तो आपला विद्यार्थी आहे म्हणून ती जबाबदारी घेऊन तरी काहीतरी करणं गरजेचं आहे. आम्ही देखील एक संस्था सांभाळतो, एक शिक्षक म्हणून पालक म्हणूनच सांभाळतो, दोन्ही रोल करतो आम्ही. शिक्षक म्हणून पण करतो, पालक म्हणून पण करतो. शिक्षक म्हणून चांगली शिकवण देतो, चांगले गुण शिकवतो. पालक म्हणून रोज सकाळ संध्याकाळ जेवला बसला उठला औषध पाणी हे आहे का त्याही गोष्टी पाहतो. प्रत्येक गोष्टीला गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाला समान न्यायामध्ये कसं ठेवता येईल हेच आम्ही पाहतो. सर, बंदी आपल्याकडे येतात, गुन्हेगार म्हणून असतात, काही जण अंडर ट्रायल असतात. मग जे गुन्हेगार म्हणून येतात त्यांच्यावरती शिक्षा लागलेली असते, त्यांना परत पुनर्वसन त्यांचं समाजात व्यवस्थित व्हावं, ज्यावेळी त्यांची शिक्षेची कालावधी संपेल त्याच्यानंतर परत त्यांचं पुनर्वसन व्यवस्थित व्हावं यासाठी आपण काय प्रयत्न करतो? पुनर्वसनासाठी मुळात कारागृहात आलेल्या बंद्याला काम कसं देता येईल. कारागृहामध्ये आपल्या सेंट्रल जेलमध्ये खूप सारे उद्योग आहेत. येरवडा, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, ठाणे असे अनेक सेंट्रल जेल आहेत. त्या सेंट्रल जेलमध्ये छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत. आज मिंडा कंपनी बरोबर आपलं ॲग्रीमेंट आहे, MOU आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्या कंपनीचं बोलेरोचं इंजिन असेंबल होऊ शकतं होतं. ओके. हा, म्हणजे इंजिन म्हणजे ते वायरिंग वगैरे सगळं प्लांट आहे. अनेक स्मॉल इंडस्ट्रीज आहेत त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट झालेलं आहे. म्हणजे लेदर पासून शूज चप्पल बनवणं ह्या देखील आतमध्ये काम चालू आहे. धाग्यापासून कापड बनवणं, कापडापासून ड्रेस बनवणं ह्या सगळ्या गोष्टी आतमध्ये चालू आहेत. इव्हन कोल्हापूर जेलचा जरी दाखला घेतला तरी महालक्ष्मीला प्रसाद जो आहे लाडू तो देखील आपल्या कोल्हापूर जेलमध्ये बंदी बनवतात, महिला आणि पुरुष बंदी ते बनवतात. रोजचे लाडू तिथं जातात, रोजचा टर्नओव्हर खूप चांगला आहे, इन्कम चांगला आहे. या महिला बंद्यांना पुरुष बंद्यांना देखील एक आत्मिक समाधान आहे. गुन्हा घडला पण आज भगवंताची सेवा करायला मिळते, त्या चांगल्या विचारामध्ये एक चांगलं लुकआउट आहे. आतमध्ये बेकरी आहे, बेकरीमधून पाव, खारी, बटर हे आपले ठाणा जेल झालं, नागपूर जेल, येरोडा जेल, कोल्हापूर जेल सगळ्या जेलमध्ये बेकरी आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी शिकले. शेती आहे, खूप मोठ्या प्रमाणातली शेती आहे, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आहेत, शेतीला लागणारे सगळे प्रकल्प आहेत. तर हे सगळे जर गोष्टी बघितल्या यातून त्या बंद्याला ट्रेन केलं जातं, ट्रेनिंग देऊन त्याला परफेक्ट केलं जातं. 5-10 वर्ष राहिला तर तो फुलफिल होतो, त्याला त्याप्रमाणे पे स्केल दिला जातो, शिक्षेतून माफी दिली जाते. ओके. मुदतपूर्व सुटकेची त्याला बेनिफिट मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर पगार बिगार तो स्वतः घरी आई वडिलांना बायका मुलांना मनी ऑर्डर करू शकतो. शिक्षण म्हटलं तर पुढचं भावी शिक्षण तो आतमध्ये घेऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी बंद्यांसाठी पुनर्वसनासाठीच आहेत. म्हणजे कोल्हापूर जेलमध्ये मी 2010-11ला होतो तर संत तुकाराम महाराजांवर PhD करणारा एक बंदी होता आमच्याकडे. बर. त्यांनी PhD पण केली, थिसिस पण सबमिट केला, ऐकलं मी. पण असे देखील आहेत एज्युकेशन पूर्ण होणारे. नाशिक जेलमध्ये एक बंदी आमचा मुंबईवरून गेला होता, त्यांनी LLB पूर्ण केली आणि तो आता मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस करतोय. म्हणजे पुनर्वसनाच्या सगळ्या गोष्टी आपण प्रिपेअर करतोच, त्यातून त्यांना उद्योग देतो. लोहार फॅक्टरी आहे, सुतार फॅक्टरी आहे. आज ही चेअर सुद्धा कोल्हापूर जेलला बनलेली आहे. टेबल हे चेअर सगळ्या जेलमध्ये बनले प्युअर सागाच्या. म्हणजे हे सगळं त्यांना उपजीविका बाहेर गेल्यानंतर उभं करण्यासाठीच आहे. बरोबर. स्वतःचं पुनर्वसन करण्यासाठीच ते उभे राहू शकतात. आणि या सगळ्या माध्यमातून त्यांना सुधारणा आणि पुनर्वसनाचं परिपूर्ण आपण करतो. फक्त अंडर ट्रायल बंधनासाठी आम्हाला करता येत नाही, कारण तो एक शॉर्ट टर्म मध्ये आज बेल होतोय का उद्या होतोय आम्हाला माहित नाही. बरोबर. शॉर्ट टर्म साठी असल्यामुळे त्याच्यावर देखील माननीय ADG साहेब, IG साहेब, DIG मॅडम यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. शॉर्ट स्केल इंडस्ट्रीज ज्या आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ज्या आहेत, तर स्मॉल इंडस्ट्रीज कशा जेलमध्ये येते,
साधा पेन बनवायची इंडस्ट्री असेल हम्म. तर त्याला एक छोटं मशीनच लागणार आहे. बरोबर. त्याच्यामध्ये इंक चं एक असेल, रिफिलचं एक असेल आणि पेन एक असेल. रिफिल भरली की आलं की झालं की पेन तयार, एक आउटपुट एवढं निघेल बाहेर. त्यासाठी लागणार रॉ मटेरियल म्हणजे हे फायबर किंवा प्लास्टिक असेल. तर अशा स्मॉल इंडस्ट्रीज आतमध्ये आणल्यानंतर तशा आरोपींना त्यातून चांगला मार्ग मिळू शकतो. 5-10 लाखापर्यंत अशी इंडस्ट्री उभी करायची स्वतःच्या पायावर जाऊन बाहेर, तर एमआयडीसी मध्ये एका प्लांट टाकू शकतो. तेवढी ताकद त्याला दोघा तिघांनी मिळून तयार केली, त्यांची ते उभे करू शकतात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की स्वतःच्या पायावर ते उभे राहू शकतात. तुम्ही तुरुंगात गेला म्हणजे तुमचं आयुष्य कितपत जाणार हा जो अजिबात समज नाही. येतो ही संकल्पना मुळात माणसाची चुकीची आहे. ओके ओके. तुरुंगात गेला म्हणजे जगाच्या पाठीवर कुठे गेलाय का? नाही, त्या शहरामध्येच कुठेतरी 4 भिंतीच्या आत आहे. फक्त केलेल्या गोष्टीचा पश्चाताप व्हावा आणि समाजात पुणे चांगला माणूस घडावा, यासाठी आमच्याकडे फक्त त्याला पॉलिश केलं जातं. म्हणजे एक रॉ डायमंड आला तर आम्ही त्याला पॉलिश करून बाहेर समाजामध्ये पुन्हा चकाकणारा हिरा करूनच सोडू, पण त्याने ती चकाकी घेतली पाहिजे. बरोबर बरोबर. त्याने घेतली तर तो चकाकणार, नाही घेतली तर काळ्या कर्माने पुन्हा तो तसाच परत येणार, डार्क होणार. आता मला खरंच शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे वेगवेगळे गुन्हेगार येतात, त्यांनी वेगवेगळे गुन्हे केलेले असतात आणि एवढं सगळं म्हणजे वेगवेगळ्या पार्श्वभूमीची लोक असताना सुद्धा तुम्ही म्हणा किंवा मी आतापर्यंत जेवढ्या तुमच्या सहकार्यांना भेटलो आतमध्ये येताना, तुमच्या वागण्यात बोलण्यात चेहऱ्यावरती कुठलाही स्ट्रेस दिसत नाही. म्हणजे जे चाललंय ते छान चाललंय, तुम्ही समाधानी दिसता. यांची एनर्जी अफेक्ट कशी होत नाही, त्यासाठी तुम्ही काय करता? हे खरं तर आमच्या तो ट्रेनिंगचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या 4 भिंतींच्या अंती भगवंताची शांती, एवढंच तेही नाही, परंतु आमच्याकडे आमच्या ट्रेनिंगचा जो भाग मी म्हटलं आता की आम्ही त्याच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहत नाही, एक माणूस म्हणून पाहतो. आणि जसा तो माणूस एक वाटस्वरूप पाहुणा आपल्याकडे आला त्याप्रमाणे आपण त्याला ट्रीट करतो. हा गुन्ह्याचं स्वरूप आहे, तर ते वर्तन घेऊन आतमध्ये राहिला तर मग त्या पद्धतीने देखील पेनाची शाई बरोबर कागदावर उतरून मग तुझ्या आयुष्याचं चेंज घडत जातील, तर ते त्याच्या क्रियेनेच आणि कृत्यानेच घडत. बरोबर. परंतु आमचा हा रोल नाहीये. आम्ही मुळातच हे पाहतो माणूस आहे आणि तो सुटेपर्यंत त्याला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे, त्याला कायदेशीर सल्ला घेण्याचा अधिकार आहे, त्याला वैद्यकीय सुविधा घेण्याचा अधिकार आहे, त्याला जगण्याचा अधिकार आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याला इथे प्रोव्हाइड केल्या जातात. त्यामुळे गुन्हेगारी वृत्ती त्याची इथे ती कमी होऊन जाते. 4 भिंतीच्या आत त्याला दुसरा वाव हा काही नाहीये. मग त्याला मनोरंजनाची साधनं आहेत, जगण्यासाठी 2 वेळचं जेवण आहे, कपडा लत्ता आहे, वस्त्र आहे, झोपण्यासाठी सगळ्या सुविधा आहेत. तर मग ती जी मुजोरी आहे ती राहत नाही मुळात. कारागृहाची शिस्तच एक वेगळी आहे. बरोबर बरोबर. आणि ह्या शिस्तीत जर त्यांनी काय केलं तर पहिली त्याला जी भीती आहे ती म्हणजे त्याचं गैरवर्तन अहवाल न्यायालयात जाणं आणि बेलवर आणि शिक्षेवर इम्पॅक्ट होणं, या भीतीने तो खचून जातो. त्यामुळं अशी मुजोरी करत नाही. आणि जरी असले काही असे गँगस्टर्स जरी करतात, वागण्याचा प्रयत्न करतात, तरी सुद्धा त्या ठिकाणी कागदाने कशी नांगी टेचायची हे मला माहिती असतं. त्यामुळे त्या पद्धतीने हँडल केलं जातं. आणि ह्या सगळ्यामध्ये हजारो गुन्हेगारांमध्ये विदाऊट वेपन 200-300 लोकांनी काम करायचं हे स्किल आम्हाला आहे आणि ते आम्ही जाणतो कसं करायचं. ते आता प्रत्येक टॅक्ट ओपन करणं हे योग्य नसतं. तर प्रत्येकाचं एक स्किल आहे, त्याचं एक ट्रेनिंग आहे. आणि म्हणून आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य कसं सबल राहील, ते खचणार कसं नाही, याच्यासाठी आम्ही आणि आमचे वरिष्ठ नेहमीच काम करत असतो. मग त्यामध्ये त्यांना ट्रेनिंग देणं, विविध कोर्सेस घेणं, विविध प्रशिक्षणाचे मार्ग, उजळणी पाठ्यक्रमाचे मार्ग, या पद्धतीतून प्रत्येकाला ते मोटिवेट केलं जातं आणि त्या पद्धतीने प्रत्येकजण खंबीर असतो. त्यामध्ये मग काही वाचन असेल, चांगली पुस्तकांचं वाचन असेल, आध्यात्मिक पुस्तकांचं वाचन असेल. माणूस जातोयच कुठे, विचारशक्तीच्या बाहेर तर माणूस जात नाही. बरोबर. आणि मुळात गुन्हेगार म्हणून त्यांनी जो विचार केला वाईट, त्याच्यातून जे त्याचं वाईट आतापर्यंत झालेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं वाईट काय होणार आहे. त्यामुळे इथे त्याचा आवाज चुकीच्या गोष्टीसाठी निघण्याची आम्ही काळजी घेतो आणि त्याच्यावर अन्याय होणार नाही ही देखील काळजी घेतो. लवकरात लवकर कसं सुटेल यासाठी देखील एखाद्याचा समजा कॅशबेल झालेला असेल तर त्याला तो कॅशबेल 15,000 रुपयापर्यंत बऱ्याच संस्था आहेत ज्या विलिंगली पैसे भरून त्याला कॅशबेलवर सोडण्याचा प्रयत्न करतात.
अशा संस्थांच्या माध्यमातून देखील आपण आरोपींना सोडतो. ओके. तर त्याही गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. दिवस रात्र मुळात आरोपीच्या डोक्यात आत आल्यानंतर जी संकल्पना आहे गुन्हेगाराची ती कमी होते, कारण इथे कोणापेक्षा कमी नाहीये. बरोबर. मग त्या वचकमध्ये पहिला तो असतो आणि कायद्याचा जो धाक आहे, शिस्त जी आहे ही मोडल्यानंतर त्याला तो वेगळा कागदाचा जो धाक आहे ती भीती पण असते. त्यामुळं आरोपी इथे त्या गोष्टी करत नाही, अवैध कृती करण्याचे मार्ग कमी असतात. आणि आमचं मनोबल तर ते आहे, एवढ्यांमध्ये सरळ उभं राहायचं म्हणल्यानंतर निंबळट होऊन चालणारच नाही. अंगी 10 तीचंच बळ पाहिजे. बळ पाहिजेच आणि ते ठेवूनच हवं. चालेल सर, आय गेस या पॉडकास्ट मध्ये इथे थांबायची वेळ आलेली आहे, पण तुम्ही वेळात वेळ काढून खूप चांगली माहिती आम्हाला दिलीत आणि त्या अनुषंगाने चर्चा झाली. आम्हाला इथलं लाईफ कसं असतं ते थोडंसं कळालं. यासाठी तुमचे खरंच खूप खूप आभार. थँक्यू.